गुड इव्हनिंग स्टुडंट्स. आज आपण टाइप्स ऑफ इन्शुरन्स हा टॉपिक पाहणार आहोत. लास्ट लेक्चरला आपण प्रिन्सिपल ऑफ इन्शुरन्स हा टॉपिक क्लिअर केलेला. आता नेक्स्ट टाइप ऑफ इन्शुरन्स. इन्शुरन्स बेसिकली 3 टाइप्स मध्ये आपण बघणार आहोत. लाईफ इन्शुरन्स, मरीन इन्शुरन्स अँड फायर इन्शुरन्स. प्रत्येकाचे आपण मिनिंग पाहणार आणि त्याचे टाइप्स पाहणार. फर्स्ट, life insurance. Meaning, it is a contract between insurer and insured whereby the insurer agrees to compensate the insured a certain sum on the expiry of certain period or on death, whichever is earlier, for consideration. लाईफ इन्शुरन्स म्हणजे काय? जीवन विमा. बरोबर, म्हणजे लाईफ साठी, जीवनासाठी काढलेला जीवन विमा असं म्हणतात त्याला. हा एक प्रकारचा कॉन्ट्रॅक्ट आहे. कोणामध्ये? इन्शुरर म्हणजे कोण? इन्शुरन्स कंपनी. अँड इन्शुअर्ड वेअर बाय द इन्शुरर ऍग्रीज, ज्याच्यामध्ये इन्शुरर काय करतो? ऍग्री करतो. कशासाठी ऍग्री केलं जातं? टू कॉम्पेन्सेट. कॉम्पेन्सेट म्हणजे भरपाई देणे. द इन्शुअर्डला कॉम्पेन्सेशन दिलं जातं. अ सर्टन सम ऑन एक्सपायरी ऑफ सर्टन पिरियड. एक सर्टन सम ऑन एक्सपायरी ऑफ सर्टन पिरियड म्हणजे जो ज्या मुदतीसाठी इन्शुरन्स काढलेला असतो ती मुदत संपल्यानंतर, ऑर ऑन डेथ विच एव्हर इज अर्लियर फॉर कन्सिडरेशन, किंवा डेथ झाली इन्शुअर्ड माणसाची तर, म्हणजे विच एव्हर इज अर्लियर, जे लवकर होईल ते, फॉर अ कन्सिडरेशन. म्हणजे काय की सपोज एखाद्याने इन्शुरन्स काढला 25 इयर्स साठी, पण 25 इयर्स होण्याच्या अगोदरच तो व्यक्ती मृत पावला, समजा 10 वर्षानंतर, तर इन्शुरन्स कंपनी मग काय करणार? मृत पावले 10 वर्षानंतर तो मृत पावला, डेड झाला, लगेच त्याला काय करणार? त्याच्या फॅमिलीला कॉम्पेन्सेशन मिळणार. पण सपोज तो जिवंत राहिला व्यक्ती आणि 25 वर्ष त्याने पूर्ण केली, तर मग इन्शुरन्स कंपनी काय करणार? 25 वर्ष पूर्ण झाल्यावर, म्हणजे इन्शुरन्सच्या टर्म्स किंवा इन्शुरन्सची जी काही पिरियड आहे तो संपला, मग त्याला ते पैसे ठरल्याप्रमाणे जे काही ठरलेली सम आहे, जी अमाऊंट आहे, ती काय करते? देते. हे झालं लाईफ इन्शुरन्स. म्हणजे लाईफ इन्शुरन्स हा अशा प्रकारचा काय असतो? कॉन्ट्रॅक्ट असतो. टाइप्स ऑफ लाईफ इन्शुरन्स पॉलिसीज. फर्स्ट, होल लाईफ पॉलिसी. अंडर दिस पॉलिसी होल लाईफ ऑफ पर्सन इज इन्शुअर्ड. म्हणजे संपूर्ण लाईफ साठी काय केला जातो? हा इन्शुरन्स घेतला जातो. द इन्शुअर्ड कॅनॉट रिसीव्ह मनी फ्रॉम इन्शुरन्स कंपनी टिल ही इज अलाइव्ह. या स्कीम मध्ये काय होतं की जोपर्यंत व्यक्ती जिवंत आहे तोपर्यंत इन्शुरन्स कंपनी त्याला पैसे देत नाही. ही पॉलिसी, ह्या पॉलिसीची अमाऊंट असते ही त्या व्यक्तीला, व्यक्तीच्या फॅमिलीला त्या व्यक्तीच्या डेथ नंतरच मिळते. म्हणजे हा बेसिकली कोणासाठी फायदेशीर असतो? म्हणजे हा बेनिफिशियल कोणासाठी असतं? तर जो इन्शुर्ड व्यक्ती आहे त्याच्या फॅमिलीला काय मिळतं? इन्शुरन्सचं कव्हर, म्हणजे इन्शुरन्सचे पैसे मिळतात. द अमाऊंट ऑफ पॉलिसी विल बी बॅक टू द फॅमिली मेंबर ऑफ insured person only after his death. It provides good support and protection to the family of insured person after his death. ही होल लाईफ पॉलिसी काय करते? याचा मुख्य ऍडव्हान्टेज काय आहे की हा एक गुड सपोर्ट अँड प्रोटेक्शन, म्हणजे चांगल्या प्रकारचं सपोर्ट आणि प्रोटेक्शन कोणाला मिळतं? जो इन्शुर्ड व्यक्ती आहे तो जर का मेला तर तो इन्शुर्ड व्यक्ती मेल्यानंतर त्याच्या फॅमिलीला काय मिळतं? हे प्रोटेक्शन मिळतं. द रेट ऑफ प्रीमियम इज नॉर्मली लो. शक्यतो अशा प्रकारच्या पॉलिसीचा प्रीमियम कसा असतो? लो असतो. ही झाली होल लाईफ पॉलिसी. म्हणजे काय? होल लाईफ म्हणजे संपूर्ण आयुष्यभरासाठी पॉलिसी असते.
म्हणजे जोपर्यंत इन्शुअर्ड पर्सन जिवंत आहे तोपर्यंत त्याला पैसे मिळत नाहीत. तो व्यक्ती मेला की त्याच्यानंतर त्याच्या त्याच्या वारसदार, कायदेशीर वारसदारांना किंवा फॅमिली मेंबरला ते पैसे काय होतात इन्शुरन्स कंपनी देते. म्हणजे त्याच्या पश्चात त्याच्या फॅमिलीला एक प्रकारे काय मिळतं, चांगला सपोर्ट आणि काय मिळतं, प्रोटेक्शन मिळतं. आणि या इन्शुरन्स पॉलिसीचा प्रीमियम कसा असतो, नॉर्मली लो असतो. लो म्हणजे कमी असतो. Point number 2, second type policy, endowment insurance policy. Insurance is taken for specific period under this policy. म्हणजे या पॉलिसी मध्ये इन्शुरन्स एका स्पेसिफिक पिरियड साठी घेतला जातो. The sum assured along with the bonus is given on death of insured to dependent or on the expiry of specific period to the insured. Insurance is taken. Insurance कशासाठी घेतला तो, for specific period under this policy. For specific period under this policy. The sum assured, जे sum assured आहे, along with the bonus is given on the death of insured to dependent. म्हणजे काय की जर का इन्शुअर्ड माणसाची डेथ झाली तर त्याच्या डिपेंडंटला काय दिला जातो, अलॉंग विथ द बोनस ती अमाऊंट दिली जाते. or on the expiry of the specific period to the insured. म्हणजे काय की जी सम एश्युअर्ड केलेली आहे अलॉंग विथ द बोनस ही कोणाला दिली जाते, त्या इन्शुअर्ड व्यक्तीची मध्येच डेथ झाली तर त्याच्या डिपेंडंटला, त्याच्या नॉमिनीला मिळते. अथवा जर पिरियड संपला तर जो स्पेसिफिक पिरियड आहे पॉलिसीचा तो संपला तर मग कोणाला दिली जाते, इन्शुअर्डलाच स्वतःला दिली जाते. दॅट इज अ एंडोमेंट इन्शुरन्स पॉलिसी. बघा होल लाईफ पॉलिसी आणि एंडोमेंट मध्ये फरक काय लक्षात घ्या. एंडोमेंट मध्ये जर म्हणजे एंडोमेंट म्हणजे बेसिकली तुम्हाला दोन ऑप्शन मिळतात. एक म्हणजे ड्युरिंग द लाईफ टाइम, ड्युरिंग द पिरियड ऑफ पॉलिसी जर का डेथ झाली तर इन्शुअर्ड माणसाच्या डिपेंडंटला ते पैसे मिळतात. परंतु जर का पिरियड संपला तर मग कोणाला मिळणार, कोणाला मिळणार, त्या इन्शुअर्ड व्यक्तीला स्वतःलाच मिळणार. नेक्स्ट, आणि होल लाईफ मध्ये कोणाला मिळणार, फक्त फॅमिली मेंबरला त्या इन्शुअर्ड माणसाची डेथ झाल्यानंतर ते पैसे मिळतात. आता नेक्स्ट पाहूया टर्म इन्शुरन्स पॉलिसी. टर्म इन्शुरन्स पॉलिसी इज टेकन फॉर स्पेसिफिक पिरियड. म्हणजे ही एका स्पेसिफिक पिरियड साठी पॉलिसी घेतली जाते. टर्म इन्शुरन्स पॉलिसी हॅज लोएस्ट प्रीमियम अमंग ऑल इन्शुरन्स पॉलिसी. टर्म इन्शुरन्स पॉलिसीचा प्रीमियम कसा आहे, सगळ्यात लोएस्ट. प्रीमियम इज फिक्स्ड and does not change during the term of the policy. प्रीमियम हा फिक्स असतो आणि ड्युरिंग द टर्म ऑफ पॉलिसी हा बदलत नाही. फिक्स एकदा जो सुरुवातीपासून जो प्रीमियम जो पे केला जातो तोच प्रीमियम अगदी पॉलिसीचे पिरियड संपेपर्यंत तोच प्रीमियम भरावा लागतो. इन केस ऑफ अनटाइमली डेथ, म्हणजे जर का अचानक निधन झालं किंवा तो इन्शुअर्ड व्यक्ती मेला तर the dependent will receive the benefit amount specified in the term life insurance agreement. जर during the policy period जर का इन्शुअर्ड व्यक्तीची डेथ झाली तर त्या पॉलिसी मध्ये जे बेनिफिट अमाउंट आहे, जी काही अमाउंट ठरलेली आहे, स्पेसिफाय केलेली असते अगोदरच, ती अमाउंट कोणाला मिळते, त्या व्यक्तीच्या डिपेंडंटला मिळते. ही झाली टर्म इन्शुरन्स पॉलिसी. पुन्हा सांगतो बघा, टर्म इन्शुरन्स मध्ये काय असतं की एका ठराविक विशिष्ट पिरियड साठी काय घेतली जाते, पॉलिसी घेतली जाते. से एक 20 इयर्स, 25 इयर्स किंवा 15 इयर्स, जशी जमेल तशी.
मग त्या ठरलेल्या पिरियड मध्ये प्रीमियम भरत असतो तो व्यक्ती, मध्येच त्याची डेथ झाली तर त्याचे पिरियड संपण्याच्या अगोदर डेथ झाली तर अगोदर जे पॉलिसी कॉन्ट्रॅक्ट मध्ये जे काही अमाऊंट बेनिफिटची आहे, बेनिफिट अमाऊंट आहे, ती बेनिफिटची अमाऊंट त्याच्या डिपेंडंटला मिळते. नेक्स्ट, annuity policy. The insurer has to pay premium in lump sum, म्हणजे एकदाच त्याला lump sum मोठी अमाऊंट प्रीमियमची पे करावी लागते, or in installment over a certain period of time, किंवा एक ठरलेल्या कालावधीपर्यंत त्याला इन्स्टॉलमेंट वाईज अमाऊंट पे करावी लागते. The insured will receive back specific sum periodically from specified dates onward, either for life or for fixed number of years. It is like a pension payment scheme. हे कशासाठी, एक कशा प्रकारचं आहे, पेन्शन पेमेंट स्कीम आहे. म्हणजे तुम्हाला मी एक्झाम्पल देतो बघा. म्हणजे एखादी व्यक्ती आहे, तिला 60व्या वर्षी समजा ती नोकरीमधून रिटायर, किंवा नोकरी नसेल करत, एखादा नॉर्मल बिझनेसमॅन आहे किंवा एखादा व्यवसाय करणारा व्यक्ती आहे, तर त्याला पेन्शन तर नसणार, गव्हर्नमेंट कडून मिळणार. मग अशा वेळेला हातपाय थकल्यानंतर त्याला वाटणार किंवा मी म्हातारा झालो तर त्यानंतर मला काहीतरी फिक्स इन्कम राहावं. मग अशा वेळेला अशा प्रकारची अॅन्युटी पॉलिसी घेतली जाते. म्हणजे कसं की उदाहरणार्थ 40 वर्षी तो व्यक्ती जर का इन्शुरन्स पॉलिसी घेतो आणि समजा त्याला सांगितलं जातं की तुम्ही एकदाच एक 10 लाख रुपये काय करा, इन्व्हेस्ट करा, आणि मग तुम्हाला 10 लाख रुपये इन्व्हेस्ट केल्या, लमसम अमाऊंट इन्व्हेस्ट करा, तुम्हाला वयाची 60 वर्ष पूर्ण झाली किंवा 55 वर्ष पूर्ण झाली की तुम्हाला दर महिन्याला इन्शुरन्स कंपनी सपोज 10,000 रुपये देईल ऍज लाईक अ पेन्शन, अगदी तो जिवंत असेपर्यंत. म्हणजे आता इथे काय झालं की 10 लाख रुपये एकदाच भरले की त्याच्यानंतर मग ते 15 वर्ष काही भरायचं नाही, 55व्या वर्षी ऍज लाईक अ पेन्शन तो व्यक्ती मरेपर्यंत त्याला काय राहणार, इन्शुरन्स कंपनी देणार. असं होऊ शकतं. किंवा दुसरं तिथे म्हणाले बघा, लमसम ऑर, पहिल्या वाक्यात बघा, लमसम ऑर इन्स्टॉलमेंट ओव्हर अ सर्टन पिरियड ऑफ टाइम. किंवा बऱ्याचशा अशा पॉलिसी आहेत की सपोज 40 वर्षाचा व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला सांगितलं जातं की तुम्ही एक काम करा, इन्शुरन्स कंपनी सांगते LIC की तुम्ही 10 वर्ष प्रीमियम भरा, एक वर्षाला समजा 50,000 वगैरे असं, आणि मग आम्ही तुम्हाला काय करू, तुमची 55 वर्ष पूर्ण झाली की 50 ते 55 वेळी तुम्हाला प्रीमियम भरायचा नाही, मग शांत राहायचं. 55 वर्ष पूर्ण झाली की तुम्हाला महिन्याला 10,000 रुपये आम्ही पेन्शन चालू करू अगदी मरेपर्यंत. किंवा केव्हा इन्शुरन्स कंपनी काय करते की एक 80 वर्षापर्यंत आम्ही तुम्हाला देऊ, 80 नंतर देणार नाही पेन्शन, असं जसं ती स्कीम असेल त्याप्रमाणे. पण आता बेसिकली नॉर्मली इन्शुरन्स कंपनी काय करते की अगदी मरेपर्यंत काय करते, त्या इन्शुर्डला पेन्शन देण्याचा प्रयत्न करते. बऱ्याचशा चांगल्या स्कीम आहेत सध्या. तर अशा प्रकारची अॅन्युटी पॉलिसी असते बघा. पुन्हा मी वाचतोय, लक्ष द्यावाचे. द इन्शुर्ड हॅज टू पे प्रीमियम इन लमसम, म्हणजे मी मागाशी म्हणालो तर लमसम मध्ये एकदाच भरा, मग तुम्हाला ठरलेले वर्ष काही बघायचं नाही, आणि मग एक सांगितल्याप्रमाणे 40 वर्षी काढलात तर एक 15 वर्ष तसंच शांत राहायचं. 15 वर्ष पूर्ण झाली की 55 वर्षी तुम्हाला काय होणार, इन्कम सुरू होणार तुम्ही भरलेल्या पैशांवर. मग ते अगदी मरेपर्यंत असेल किंवा तुमच्या अग्रीमेंट मध्ये जे ठरलं असेल 55 ते किती 30 वर्ष 35 वर्ष देणार त्या पद्धतीने. किंवा इन्स्टॉलमेंट मध्ये भरा, काही सुरुवातीची काही 10 वर्ष वेगळे तुम्ही प्रीमियम भरा, नंतर भरू नका, नंतर मग तुम्हाला काय होणार, इन्शुरन्स कंपनी पेन्शन देणार. अशा पद्धतीची ही पॉलिसी असते. The insured has to pay premium in lump sum or in installment over a certain period of time. The insured will receive back specific sum periodically from specified date onward. म्हणजे इन्शुरड काय करतो, रिसीव्ह बॅक तेवढी अमाऊंट आहे, एक पिरियडिकली थोडी अमाऊंट काय केली जाते, तो त्याला पुन्हा मिळायला सुरुवात होते. स्पेसिफाईड डेट ऑन, फ्रॉम स्पेसिफाईड डेट ऑनवर्ड. आयदर फॉर लाईफ, म्हणजे अगदी लाईफ टाइम पर्यंत त्याला मिळते, ऑर फॉर अ फिक्स नंबर ऑफ इयर, किंवा ठरलेलं असेल की वयाच्या 85 वर्षापर्यंत देऊ किंवा 90 वर्षापर्यंत देऊ, असे एक स्पेसिफाईड पिरियड असतो.
इट इज लाईक पेन्शन पेमेंट स्कीम. ही काय एक प्रकारची पेन्शन पेमेंट स्कीम असते, म्हणजे एक प्रकारे पेन्शनच्या सारखे पैसे आपल्याला मिळत राहावे लाईफ टाईम, याच्यासाठी ही स्कीम असते. मनी बॅक पॉलिसी. नेक्स्ट कुठली? मनी बॅक पॉलिसी. Money back policy provide regular percentage of the sum assured during the lifetime of the policy and also guarantee the benefit of full sum assured in the event of death of insured to the dependent of a insured. ही काय मनी बॅक पॉलिसी म्हणजे कशी असते की तुम्ही एक सर्टन अमाऊंटची पॉलिसी काढली की त्या अमाऊंटच्या पॉलिसीपैकी एक ठराविक 10% किंवा 20% अमाऊंट एक ठराविक वर्षानंतर इन्शुरन्स कंपनी इन्शुअर्डला परत देत असते. आणि ड्युरिंग द पिरियड ऑफ पॉलिसी जर का इन्शुअर्डची काय झाली, डेथ झाली, तर मात्र त्या व्यक्तीला काय केलं जातं, त्याच्या डिपेंडंटला ते पैसे सम ॲश्युअर्ड पूर्ण दिले जातात. मग ते अर्धे दरवर्षी परत दिले, थोडे थोडे पैसे, असं होत नाही. पूर्ण ॲश्युअर्ड पैसे, ॲश्युरन्स म्हणजे जेवढ्या इन्शुरन्स पॉलिसी पैसे असतात तेवढे त्याला दिले जातात, त्याच्या डिपेंडंटला. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, एखाद्या व्यक्तीने 5 लाख रुपयाची पॉलिसी काढली, त्याला इन्शुरन्स प्रीमियम आहे, सपोज तो 5 लाखाची पॉलिसी काढली, टोटल 5 लाखाची पॉलिसी आहे, त्याला इन्शुरन्स प्रीमियम असेल सपोज 10,000 रुपये, 20,000 रुपये प्रति वर्षाला त्याचा इन्शुरन्स प्रीमियम असेल. तर त्याला इन्शुरन्स पॉलिसी काय, इन्शुरन्स कंपनी काय म्हणते की मनी बॅक पॉलिसी आहे, त्याच्यामुळे दर 20 वर्षाची पॉलिसी असेल त्याची 5 लाखाची 20 वर्षाची पॉलिसी, लक्षात घ्या 5 वर्षाची 20 लाखाची पॉलिसी असेल सपोज. आणि मी पुन्हा सांगतो तुम्हाला, थोडं मिसमॅच होत असेल तर समजून घेण्यासाठी. सपोज एखाद्या व्यक्तीने 5 लाखाची 20 वर्षासाठी पॉलिसी काढली, 5 लाख रुपयाची 20 वर्ष पिरियडची पॉलिसी काढली, बरोबर. आणि त्याला प्रीमियम सपोज 5,000 रुपये प्रत्येक वर्षाला लागत असेल, त्याला सपोज 5,000 रुपये प्रति वर्षाला प्रीमियम लागत असेल. लक्षात घ्या, पाहिजे तर तुम्ही नोट डाऊन करा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा. 5,000 रुपये त्याला वर्षाला प्रीमियम लागतो, त्याला टोटल 5 लाख रुपयाची त्याची पॉलिसी आहे आणि त्याला 20 वर्ष त्या पॉलिसीच्या टर्म्स आहेत. परंतु मनी बॅक मध्ये त्याला एक ऑप्शन दिला होते की दर 5 वर्षाने त्याला इन्शुरन्स कंपनी 1 लाख रुपये देईल, म्हणजे समजा पॉलिसी अमाऊंटच्या 20% परत देईल. तर मग त्याला काय होणार की तो इन्शुरन्स प्रीमियम भरत असणार, पण त्याच वेळेला त्याला काय मिळत असणार, दर 5 वर्षांनी त्याला 1 लाख रुपये परत मिळत असणार, मनी बॅक करत असणार इन्शुरन्स कंपनी. पण जर का सपोज 10 वर्ष झाली आणि तो व्यक्ती त्या व्यक्तीची डेथ झाली, तर मग अशा वेळेला इन्शुरन्स कंपनी काय करते, त्याच्या डिपेंडंटला पूर्ण 5 लाख रुपये देणार. मग ती वाट नाही बघणार 20 वर्ष पूर्ण होऊ दे वगैरे, कारण ड्युरिंग द पिरियड ऑफ पॉलिसी डेथ झाली आहे, त्याच्यामुळे ते पैसे डिपेंडंटला मिळणार. अशा प्रकारचं मनी बॅक पॉलिसी असते. जनरली मनी बॅक पॉलिसी इज अवेलेबल फॉर 4 टर्म्स, 12 years, 15 years, 20 years and 25 years etc. बेसिकली नॉर्मली हे एवढ्या इयर्स साठी अशा पॉलिसीज उपलब्ध असतात. नेक्स्ट, चाइल्ड इन्शुरन्स. म्हणजे हा चाइल्ड इन्शुरन्स हा कोणासाठी असतो, तर लहान मुलं जे असतात त्यांच्या भविष्यातील फायनान्शियल नीड्स पूर्ण करण्यासाठी असतात. A child insurance policy is a saving cum investment plan that is designed to meet child's future financial needs. हा चाइल्ड इन्शुरन्स हा कोणासाठी बनवला असतो, हा एक सेव्हिंग कम इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहे, दॅट इज डिझाईन, जो कशासाठी बनवतो, डिझाईन टू मीट चाइल्ड फ्युचर फायनान्शियल नीड, म्हणजे मुलांच्या भविष्यातल्या फायनान्शियल नीड्स भागवण्यासाठी, गरजा भागवण्यासाठी हा प्लॅन दिला जातो. Child insurance policy give you the advantage to start investing in children's plan right from the time of the child is born and provision to withdraw the saving once the child reaches adulthood. Adulthood म्हणजे मोठं झाल्यावर, म्हणजे प्रौढ झाल्यावर, म्हणजे म्हणा 18 वर्ष पूर्ण झाल्यावर.
म्हणजे हा प्लॅन कसला ऍडव्हान्टेज देतो, तर अगदी मूल जन्माला आलं म्हणजे एखाद्या व्यक्तीला बाळ झालं तर त्या बाळाच्या जन्मापासून इन्व्हेस्टमेंट सुरू होऊ शकते, म्हणजे हा प्लॅन सुरू होऊ शकतो. आणि एक प्रोव्हिजन असते त्या प्लॅन मध्ये की जेव्हा मुलं मोठी होतात, म्हणजे ते बाळ मोठं झालं, 18 वर्ष पूर्ण झाली, तर बऱ्याचदा असं होतं की उच्च शिक्षणासाठी पैसा लागतो, मग अशा वेळेला तो फंड काय केला जातो, विड्रॉ केला जाऊ शकतो. म्हणजे हे कशासाठी असतं, तर बाळ जन्माला आल्यानंतर पुढची एक 18 ते 20 वर्ष त्याच्यासाठी थोडी थोडी सेव्हिंग केली, तर त्याला पुढे भविष्यामध्ये शिक्षण जर घ्यायचं असेल, उच्च शिक्षणासाठी किंवा इतर कुठल्या कारणासाठी तो पैसा काय केला जातो, वापरला जाऊ शकतो. सम चाइल्ड इन्शुरन्स पॉलिसीज अलाव इंटरमिडिएट म्हणजे मधल्या काळामध्ये मध्येच विड्रॉवल ऍट सर्टन इंटरवल. म्हणजे ह्या पॉलिसी काय करतात, सम चाइल्ड इन्शुरन्स पॉलिसीज अलाव इंटरमिडिएट विड्रॉवल. सम चाइल्ड इन्शुरन्स पॉलिसी काय करतात, अलाव करतात इंटरमिडिएट विड्रॉवल ऍट अ सर्टन इंटरवल्स. म्हणजे काही पॉलिसी तो विड्रॉवलला परवानगी देतात. म्हणजे समजा 20 वर्षाची पॉलिसी आहे, तर एखाद्या पॉलिसीमध्ये अशी सुद्धा प्रोव्हिजन असते की तुम्ही 10 वर्षानंतर ते पैसे काढू शकता. अशा पद्धतीची सुद्धा काय असते, प्रोव्हिजन बनवलेली असते. हा चाइल्ड इन्शुरन्स हा प्लॅन कशासाठी असतो, पुन्हा लक्षात घ्या, तर जेव्हा मूल जन्माला येतं तेव्हा त्या मुलाच्या साहजिकच आहे हळूहळू मोठं होणार, ग्रो होणार, आणि त्याच्यानंतर शिक्षण वगैरे सगळं झालं की बऱ्याचदा अशी अडचण येते बऱ्याचशा पालकांना किंवा अशा कुटुंबांना की मुलाला उच्च शिक्षण देण्यासाठी द्यायचं आहे, परंतु त्यांच्याकडे काय नसतं, पैसे नसतात. मग ते कर्ज काढणार वगैरे किंवा मिळणार नाही, किंवा मग मध्ये ते शिक्षण घ्यायला मिळत नाही, अशा काही गोष्टी घडतात. मग त्याच्याऐवजी जर का हा प्लॅन काढला असेल तर उपयोग काय होतो की अगदी जन्मापासून त्या मुलासाठी काय केली जाते, सेव्हिंग केली जाते, आणि तो मुलगा मोठा झाला किंवा जे बाळ मोठं झालं, त्यांची मुलं मोठी झाली की मग त्याच्या उच्च शिक्षणासाठी किंवा इतर कुठल्याही कारणासाठी एक त्या ठराविक पिरियड नंतर पैसे मिळतात. त्याच्यामध्ये जे मुलाचे पालक असतात त्यांच्यावर फायनान्शियल बर्डन त्यावेळेला कसं येतं, कमी येतं. हा या पॉलिसीचा फायदा आहे. नेक्स्ट, retirement plan. A saving and investment plan that provide insured an income during the retirement is called as a retirement plan. म्हणजे सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट प्लॅन, अशा प्रकारचे सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट प्लॅन दॅट प्रोव्हाइड म्हणजे पुरविणे, इन्शुअर्डला काय पुरवलं जातं, इन्कम ड्युरिंग द रिटायरमेंट इज कॉल्ड ॲज अ रिटायरमेंट प्लॅन. म्हणजे माणूस रिटायर झाला, एक सर्टन एज 58 किंवा 60 वर्ष झाली की माणूस रिटायर होतो, तो दुसरीकडे काम करू शकत नाही. मग अशा माणसांना त्या रिटायरमेंटच्या काळामध्ये बेनिफिट मिळण्यासाठी हा रिटायरमेंट प्लॅन असतात. ऑन मॅच्युरिटी दिस कॉर्पस इज इन्व्हेस्टेड फॉर जनरेटिंग अ रेग्युलर इन्कम स्ट्रीम विच इज रेफर्ड टू एज अ पेन्शन ऑर एन्युटी. आपण एन्युटी प्लॅन पाहिला ना, 3 नंबर पॉइंट तसाच सेम आहे बघा, थोडस याच्यात तसं ऑलमोस्ट त्याचा पर्पज तोच असतो. म्हणजे काय केलं होतं मॅच्युरिटी मध्ये, काय केलं, मॅच्युरिटी झाली की तो कॉर्पस जो फंड आहे तो कशामध्ये इन्व्हेस्ट केला जातो, अशा प्रकारे तो कॉर्पस इन्व्हेस्ट केला जातो की ज्याच्यामधून रेग्युलर इन्कम स्ट्रीम निर्माण होईल, इन्कमचा स्त्रोत निर्माण होईल. इन्कम स्ट्रीम म्हणजे इन्कमचा स्त्रोत, म्हणजे इन्कमची लाईन तयार होईल, इन्कम रेग्युलरली ऍज अ पेन्शन किंवा एन्युटी त्या इन्शुअर्ड व्यक्तीला मिळेल. अशा पद्धतीचा हा प्लॅन असतो, जेणेकरून रिटायरमेंट नंतर बऱ्याच जणांना पेन्शन मिळत नाही. सरकारी कर्मचारी असले तर ठीक, परंतु सध्या पेन्शनचा तो विषय थोडा क्लोजच केलेला आहे सर्वांनी. म्हणजे आता नवीन लोकांना पेन्शन फार म्हणजे मिळतच नाही. मग अशा व्यक्तींसाठी रिटायरमेंट नंतर काय, तर रिटायरमेंट नंतर LIC काय करते, अशा प्रकारचे प्लॅन्स प्रोव्हाइड करते, जेणेकरून रिटायरमेंट नंतर काही ना काहीतरी इन्कम, थोडं तरी का होईना इन्कम त्यांना मिळत राहतं आणि ते रिटायरमेंटची लाईफ इझी बनते. त्याच्यासाठी हा रिटायरमेंट प्लॅन असतो. युलिप पॉलिसी. ULIP stand for unit linked insurance policies. Unit linked insurance policies are very popular as they combine the benefit of life insurance policy with
म्युच्युअल फंड म्हणजे काय, हे युनिट लिंक पॉलिसी आहे बेसिकली कशासाठी आहे की मार्केटमध्ये जे म्युच्युअल फंड्स आहेत त्याचा सुद्धा काय मिळतो यांना फायदा मिळतो. म्हणजे जर मार्केट खूप चांगलं चाललं, शेअर मार्केट खूप तेजीमध्ये असेल, त्या इन्शुरन्स पॉलिसी मधून बेनिफिट सुद्धा काय मिळत जातो, जास्त मिळत जातो. पण हे थोडं म्हणजे ज्यांना म्हणजे ही अशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट आहे की शक्यतो मार्केट ज्या पद्धतीने चालणार त्या पद्धतीने या पॉलिसीवर परिणाम होत असणार. अशा प्रकारच्या युनिट लिंक इन्शुरन्स पॉलिसीज असतात ज्याच्यामध्ये कंबाईन बेनिफिट मिळतो. तो म्हणजे कुठला, लाईफ इन्शुरन्स प्लस म्युच्युअल फंड्सच्या माध्यमातून सुद्धा काय मिळतो, बेनिफिट मिळतो. हे झाले टाइप्स ऑफ लाईफ इन्शुरन्स पॉलिसीज. नेक्स्ट मरीन इन्शुरन्स. आता आपण बघूया मरीन इन्शुरन्स म्हणजे सागरी विमा. ज्या वेळेला जहाज किंवा जे काय वेसल्स असतात ती जेव्हा व्यापारासाठी किंवा पॅसेंजर घेऊन निघतात, मरीन ट्रान्सपोर्टेशन होतं त्यांचं, म्हणजे ज्या वेळेला समुद्री प्रवास होतो त्यासाठी हा मरीन इन्शुरन्स घेतला जातो. meaning it gives protection against the losses caused due to the danger of the sea. म्हणजे समुद्री प्रवासामध्ये जे डेंजर किंवा जे धोके असतात त्या धोक्यांपासून प्रोटेक्शन दिलं जातं. खरं म्हणजे धोके टाळता येत नाहीत, परंतु जर काही इन केस काही अपघात किंवा काही घडलं तर त्याच्या अगेन्स्ट कॉम्पेन्सेशन मिळतं. इट इज अ फॉर्म ऑफ इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्ट कव्हरिंग लॉसेस or to cargo or passenger during the marine transportation. It is the form of insurance contract. हा काय इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्ट असतो जो काय करतो, कव्हर करतो. काय कव्हर करतो, लॉस और डॅमेज टू व्हेसल और टू कार्गो. कार्गो म्हणजे जहाजावर जो माल भरलेला असतो, गुड्स, त्याला कार्गो असं म्हणतात. कार्गो पॅसेंजर्स ड्युरिंग द मरीन ट्रान्सपोर्टेशन म्हणजे ज्या वेळेला मरीन ट्रान्सपोर्टेशन होत असतं त्यावेळेला त्या जहाजावरचं मटेरियल जो कार्गो, त्याप्रमाणे जहाजावर असणारे पॅसेंजर्स आणि पूर्ण जहाज म्हणजे जे वेसल म्हणजे जे जहाज आहे त्याला काही डॅमेज झाला तर हे सगळे लॉस काय केले जातात, या इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्ट मधून कव्हर केले जातात. ऑल द प्रिन्सिपल्स ऑफ इन्शुरन्स आर ऍप्लिकेबल टू मरीन इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्ट. जे प्रिन्सिपल ऑफ इन्शुरन्स आहेत त्या मरीन इन्शुरन्सला सुद्धा लागू होतात. नेक्स्ट आता आपण बघूया त्याचे टाइप्स ऑफ मरीन इन्शुरन्स पॉलिसीज. फर्स्ट वॉयेज पॉलिसी. वॉयेज म्हणजे प्रवास. अंडर दिस पॉलिसी गुड्स इज इन्शुअर्ड फॉर स्पेसिफिक वॉयेज ओनली. एक विशिष्ट जो प्रवास आहे त्या प्रवासासाठीच काय केलं जातं, हा इन्शुरन्स घेतला जातो. हियर कॉम्पेन्सेशन इज पेड इफ गुड्स आर डॅमेज ड्युरिंग द वॉयेज. त्या पर्टिक्युलर प्रवासामध्ये जर का गुड्स काय झालं, डॅमेज झालं, तरच काय केलं जातं, कॉम्पेन्सेशन पेड केलं जातं. फॉर एक्झाम्पल पॉलिसी फॉर द वॉयेज फ्रॉम मुंबई टू लंडन. म्हणजे आता सपोज एखादी पॉलिसी काढलेली आहे, ती पॉलिसी काढली आहे, ती कुठल्या प्रवासासाठी काढली आहे, तर मुंबई टू लंडन. मग आता जो वॉयेज आहे, वॉयेजचा जो प्रवास म्हणजे जो समुद्री प्रवास आहे, वॉयेज म्हणजे ऍक्च्युली समुद्री प्रवास, जलप्रवास, त्याला वॉयेज म्हणतात. तर हा जो वॉयेज आहे हा मुंबई टू लंडन हा एवढा जो वॉयेज आहे, या वॉयेज साठीच ती पॉलिसी जर काढली असेल तर त्याच प्रवासामध्ये जर काही घडलं, अपघात झाला किंवा काही डॅमेज झालं गुड्सला, तर इन्शुरन्स कंपनी त्याच्यासाठी कॉम्पेन्सेशन देते. म्हणजे हे कशासाठी असतं, एका विशिष्ट ठिकाणापासून ते विशिष्ट ठिकाणापर्यंतचा जो सागरी प्रवास आहे त्याच्यासाठी ही पॉलिसी काढली जाते, त्या प्रवासापुरतीच. त्यानंतर सपोज आता तो मुंबई टू लंडन हा प्रवास झाला, लंडन वरून ते जहाज पुढे गेलं, पुढे अमेरिकेत गेलं, तिथून ते पुन्हा रिटर्न येतंय,
तर आणि त्या जहाजाला किंवा गुड्सला त्या जहाजावरच्या काही झालं तर मात्र कॉम्पेन्सेशन मिळणार नाही, कारण वॉयेज पॉलिसीच्या अंडर हे आपल्या एक्झाम्पल मध्ये वॉयेज पॉलिसी जी घेतलेली ती कुठल्या प्रवासासाठी घेतलेली, स्पेसिफिकली मुंबई टू लंडन. त्याच्यामुळे जर का मुंबई टू लंडन प्रवास पूर्ण झाला की पॉलिसीचा बेनिफिट मिळणार नाही. ड्युरिंग द मुंबई टू लंडन काही इश्यू होत असेल तर या पॉलिसीचा बेनिफिट मिळू शकतो. नेक्स्ट, टाइम पॉलिसी. In this policy, subject matter is insured for a definite period of time. टाइम पॉलिसी, या पॉलिसीमध्ये सब्जेक्ट मॅटर जो आहे तो कशासाठी इन्शुअर्ड केला जातो, एका डेफिनेट पिरियड ऑफ टाइम, एका विशिष्ट कालावधीसाठी. ए टाइम पॉलिसी कॅनॉट बी फॉर अ पिरियड एक्सिडिंग 1 year. नॉर्मली एका वर्षापेक्षा जास्त पिरियड साठी ती पॉलिसी नसते. बट इट मे कंटेन कंटिन्युएशन क्लॉज, पण त्याच्यामध्ये एखादा कंटिन्युएशन क्लॉज असू शकतो. कंटिन्युएशन क्लॉज म्हणजे काय, तर एखाद्या वेळेस प्रवास जर का चालू आहे, समजा 1 वर्षाची पॉलिसी काढली आणि ती पॉलिसी संपणार आहे 30 जूनला, तर 30 जून या तारखेला जर का ती पॉलिसी संपणार आहे आणि जहाज समुद्रामध्ये आहे, प्रवास करत आहे, तर 30 जूनला ते भर समुद्रामध्ये आहे आणि त्याला बंदरापर्यंत म्हणजे ठिकाणापर्यंत पोहोचण्यास थोडा वेळ आहे. मग अशा केसमध्ये काय होणार की ती पॉलिसी कंटिन्युएशन क्लॉज जर त्या पॉलिसीमध्ये टाकलेला असेल तर ती पॉलिसी तशी कंटिन्यू होते जोपर्यंत जहाज त्या बंदरापर्यंत म्हणजे इच्छित ठिकाणी जात नाही तोपर्यंत. परंतु त्याच्यासाठी क्लॉज असावा लागतो त्या टाइम पॉलिसी मध्ये. टाइम म्हणजे स्पेसिफिक पिरियड टाइम साठी घेतलेली असेल पॉलिसी, तर या कॉम्पेन्सेशन विल बी पेड if loss is occur during the specific period of time. म्हणजे जर का लॉस झाला तर लॉस कुठे होतो, म्हणजे लॉस झाला तर त्याचं कॉम्पेन्सेशन केव्हा मिळतं, तर त्या स्पेसिफिक पिरियड ऑफ टाइम, म्हणजे पॉलिसी ज्या पिरियड साठी घेतलेली आहे त्याच पिरियड मध्ये लॉस झाला तर त्याचं काय होतं, कॉम्पेन्सेशन पेड केलं जातं. आता ह्याच्यामध्ये काय की ही जी पॉलिसी आहे ही पॉलिसी टाइम पॉलिसी आहे आणि वरची जी आहे ती वॉयेज पॉलिसी आहे. टाइम पॉलिसी फरक बघा, वॉयेज पॉलिसी म्हणजे त्या पर्टिक्युलर जलप्रवासासाठी असते आणि ही टाइम पॉलिसी जी आहे ही स्पेसिफिक पिरियड साठी असते. नॉर्मली एका वर्षासाठी ही पॉलिसी काढली जाते. हे झाले 2 पॉइंट. नेक्स्ट, मिक्स पॉलिसी. दिस पॉलिसी इज द कॉम्बिनेशन ऑफ वॉयेज अँड टाइम पॉलिसी. हे वॉयेज पॉलिसी आणि टाइम पॉलिसी या दोघांचं काय कॉम्बिनेशन आहे. इट कवर द रिस्क ऑफ बोथ, दॅट इज पर्टिक्युलर वॉयेज अँड फॉर स्पेसिफिक पिरियड ऑफ टाइम. हे दोन्ही कव्हर केलं जातं. पर्टिक्युलर वॉयेज सुद्धा कव्हर केला जातो, प्लस एका स्पेसिफिक पिरियड साठी ती टाइम पॉलिसी म्हणून सुद्धा घेतली जाते. फॉर एक्झाम्पल, ए पॉलिसी कॅन बी टेकन फ्रॉम मुंबई टू जपान, म्हणजे फॉर द वॉयेज फ्रॉम मुंबई टू जपान फॉर 30 days. वॉयेज स्टार्टिंग फ्रॉम मुंबई टू जपान. किती दिवसासाठी, 30 दिवसासाठी. म्हणजे इथे काय झालं, दोन्ही कव्हर झाले. एक स्पेसिफिक वॉइस काय झाला, कव्हर झाला. म्हणजे ही अशा प्रकारची गोष्टी काय असतात, इन्क्लूड असतात. म्हणजे स्पेसिफिक वॉइस सुद्धा कव्हर केला जातो आणि टाइम पिरियड सुद्धा कव्हर केला जातो. नेक्स्ट, गुड्स आर इन्शुअर्ड फॉर अन ॲग्रीन द इन्शुरर अँड द इन्शुअर्ड. म्हणजे जो इन्शुरर आहे आणि इन्शुअर्ड आहे त्यांच्या ते दोघं ॲग्री करतात की ज्या गुड्स साठी इन्शुरन्स घ्यायचा आहे त्याची व्हॅल्यू एवढी आहे. दिस फॅसिलिट, ह्याच्यामुळे काय होतं, दिस फॅसिलिट इझी सेटलमेंट ऑफ क्लेम इन केस ऑफ सच आयटम वेअर इट इज डिफिकल्ट टू असेस द रिअल मार्केट व्हॅल्यू. आता काही वेळेला सपोज काही अपघात झाला किंवा गुड्स डॅमेज झालं तर अशा वेळेला अगोदरच ठरलेलं असणार
की या गुड्सची व्हॅल्यू एवढी एवढी आहे, त्यानुसारच कॉम्पेन्सेशन दिलं जातं. म्हणजे हे इझी ठरतं सेटलमेंट ऑफ क्लेम साठी. कारण त्याच्यानंतर जर का काही डॅमेज झाल्यानंतर तुम्ही व्हॅल्युएशन करायला गेला तर रिअल मार्केट व्हॅल्यू काढताना खूप डिफिकल्ट होऊन जाते. म्हणून व्हॅल्यूड पॉलिसी काय केली जाते, ज्या वेळेला पॉलिसी घेतली जाते त्याच वेळेला ज्या गुड्सची व्हॅल्यू किती आहे, त्या गुड्सची व्हॅल्यू किती आहे ज्याच्यासाठी आपण इन्शुरन्स घेतात त्या गुड्सची व्हॅल्यू काय केली. नेक्स्ट, blanket policy. This policy is taken for maximum limit of the required amount of protection and full amount of premium is paid in the beginning of the policy. ही पॉलिसी कशासाठी घेतली जाते की फॉर मॅक्झिमम लिमिट ऑफ द रिक्वायर अमाउंट ऑफ प्रोटेक्शन अँड फुल अमाउंट ऑफ प्रीमियम इज पेड इन द बिगिनिंग ऑफ द पॉलिसी. या पॉलिसीची खासियत काय तर बघा, दिस पॉलिसी डिस्क्राइब नेचर ऑफ गुड्स इन्शुअर्ड, स्पेसिफिक रूट कुठल्या रूटने प्रवास होणार आहे, पोर्ट्स कुठल्या बंदरांचा त्या समावेश असणार, प्लेस ऑफ वाईज म्हणजे कुठल्या कुठल्या ठिकाणी जहाज किंवा जी वेसल जाणार आहे, समुद्री प्रवासाच्या जागा. इट कव्हर मल्टिपल रिस्क ऑन वन प्रॉपर्टी ऑर इट कव्हर मेनी प्रॉपर्टीज अंडर द पॉलिसी. म्हणजे हेच सर्वात महत्वाचं आहे. इट कव्हर मल्टिपल रिस्क. मल्टिपल रिस्क म्हणजे बऱ्याच रिस्क याच्यामध्ये एकाच पॉलिसीच्या अंडर काय केले जातात, कव्हर केले जातात, किंवा बऱ्याच प्रॉपर्टीज एका वेळेला एका पॉलिसीच्या अंडर काय केले जातात, कव्हर केल्या जातात. आता ब्लँकेटचा शब्दश अर्थ कसं बघा, समजून घ्या. आपल्या घरात समजा 10-15 वस्तू आहेत, त्याच्यावर आपल्याला ब्लँकेट टाकायचं आहे, तर आपण वरती सगळं ब्लँकेट टाकल्यावर काय होतं, त्याच्या काय होतं की सगळं ब्लँकेट ते काय करतं, त्या सगळ्या वस्तू काय करतं, कव्हर करतं. म्हणजे एक प्रकारे काय झालं की सर्व वस्तूंना ते कव्हर झालं. तसंच हे ब्लँकेट पॉलिसी काय करते की जेवढ्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या एकाच पॉलिसीच्या अंडर काय केल्या जातात, कव्हर केल्या जातात. दुसरी गोष्ट, मल्टिपल रिस्क आहेत, बऱ्याच रिस्क असतात, त्या रिस्क एकाच पॉलिसीच्या अंडर काय होतात, कव्हर होतात. हा याचा सर्वात मोठा ऍडव्हान्टेज आहे ब्लँकेट पॉलिसीचा. म्हणजे एकच पॉलिसी घ्या, त्याच्यात बऱ्याचशा रिस्क कमी तुम्ही एकाच वेळेला मेन्शन करा, त्या कव्हर करा. बऱ्याच प्रॉपर्टीज तुम्ही काय करू शकता, त्याच्यामध्ये काय करू शकता, त्यांचा इन्शुरन्स घेऊ शकता. हा त्याच्यामध्ये महत्वाचा ऍडव्हान्टेज आहे. नेक्स्ट, पोर्ट रिस्क पॉलिसी. पोर्ट रिस्क पॉलिसी कव्हर ऑल टाइप ऑफ द रिस्क ऑफ वेसल व्हाईल इट इज अँकर्ड. अँकर्ड म्हणजे ज्या ठिकाणी म्हणजे जहाज नांगर टाकतं, जहाज ज्या वेळेला उभं राहायचं असतं ना त्यावेळेला नांगर टाकते, असं जहाजाने नांगर टाकला म्हणजे काय, जहाज ज्या वेळेला ज्या ठिकाणी अँकर्ड होतं ऍट द पोर्ट फॉर अ पर्टिक्युलर पिरियड ऑफ टाइम, म्हणजे एखादं जहाज एखाद्या बंदरामध्ये जातं, तिथे काही काळासाठी नांगर टाकतं म्हणजे काय उभं राहतं फॉर अ पर्टिक्युलर पिरियड ऑफ टाइम. तर त्या दिस पॉलिसी इज ऍप्लिकेबल टिल द डिपार्चर ऑफ द वेसल फ्रॉम द पोर्ट. म्हणजे सपोज अशी पॉलिसी घेतली जाते की एखादं जहाज प्रवासाला निघालं, तर ते आता इथून निघालं तर पाकिस्तानच्या कराची बंदर जवळ आहे आपल्याला, तिथे समजा ते जहाज थांबणार असेल आणि त्याच कराची बंदरामध्ये जर का धोका वाटत असेल तर काय होणार की इन्शुरन्स कंपनीकडून आपण काय करणार, कव्हर काढणार की जहाज कराची बंदरामध्ये या वेळेमध्ये पोहोचेल, त्या एवढे तास किंवा एवढे दिवस त्या ठिकाणी थांबणार आहे, अँकर्ड करणार आहे म्हणजे थांबणार आहे. तर तेवढ्या वेळेसाठी काय करतात, त्या पर्टिक्युलर पोर्ट मध्ये जेवढा वेळ ते जहाज थांबेल तेवढ्या वेळासाठी जी रिस्क असते ती रिस्क काय केली जाते, कव्हर केली जाते. दॅट इज अ पोर्ट रिस्क पॉलिसी. म्हणजे एखाद्या बंदरामध्ये जहाज थांबणार असेल, आपल्याला वाटत असेल की त्या ठिकाणी धोका होऊ शकतो, काही प्रॉब्लेम होऊ शकतो, मग त्या ठिकाणची ती रिस्क काय केली जाते, कव्हर केली जाते. दॅट इज अ पोर्ट रिस्क पॉलिसी. Next, composite policy. This type of policy is purchased from more than one insurer. The liability of each insurer is separate. म्हणजे काय की प्रत्येक ही पॉलिसी अशा प्रकारची पॉलिसी असते की एकापेक्षा अधिक इन्शुरर कडून पॉलिसी काढली जाते. The liability of each insurer is separate. This policy is taken when the amount of insurance is very high. ही पॉलिसी नॉर्मली ज्या वेळेला इन्शुरन्सची अमाऊंट खूपच जास्त असते त्यावेळेला घेतली जाते. बघा काय ते, फॉर एक्झाम्पल टोटल व्हॅल्यू ऑफ गुड्स किती आहे, 50 करोड. मग इन्शुरन्स घेणाऱ्याने काय केलंय की बजाज अलायन्स कडून कितीचा केला इन्शुरन्स, 20 करोडचा.
जनरल इन्शुरन्स वाल्यांकडून किती घेतली 15 करोडची आणि युनायटेड इंडिया किती 15 करोड. म्हणजे 3 कंपन्या काय केल्या, 3 कंपन्यांनी 50 करोडची गुड्स काय केलं, इन्शुअर्ड केलं. म्हणजे ही काय आली कंपोजिट पॉलिसी. म्हणजे एकाच वस्तूसाठी म्हणा किंवा एकाच प्रकारच्या गुड्ससाठी किंवा एका प्रॉपर्टीसाठी एकापेक्षा अधिक इन्शुरन्स कंपनी काय करतात, इन्शुरन्स देतात. ती कुठली झाली, कंपोजिट पॉलिसी. सिंगल वेसल पॉलिसी. दिस पॉलिसी is suitable for small ship owner having only one ship or having one ship in a different fleet. म्हणजे ही पॉलिसी कोणासाठी आहे, जे स्मॉल शिप ओनर आहे, ज्यांच्याकडे फक्त एकच जहाज आहे किंवा त्यांच्या जे काही जहाजाचा जो फ्लीट्स म्हणजे जहाजांचा जो तांडा किंवा जो ग्रुप असतो त्याच्यामध्ये फक्त एकच शिप आहे, अशांसाठी ही पॉलिसी सिंगल वेसल पॉलिसी म्हणजे एकाच शिप साठी ही पॉलिसी घेतली जाते. इट कव्हर द रिस्क ऑफ वन वेसल ऑफ द इन्शुअर्ड. फक्त एकाच वेसलचं काय केलं जातं, इन्शुरन्स घेतला जातो. दॅट इज अ सिंगल वेसल पॉलिसी. Point number 9, fleet policy and block policy. In fleet policy, several ships belonging to one owner are insured under the same policy. म्हणजे आता असं होतं की बराच मोठा एखादा कंपनी आहे किंवा ओनर खूप मोठा श्रीमंत असा आहे किंवा ज्याचा खूप मोठा कारभार आहे, अशा प्रकारचे जे काही ओनर किंवा जे कंपनीज असतात, इम्पोर्ट एक्सपोर्ट करणारे किंवा जहाजाचे ओनर असतात, यांची बरीचशी शिप्स असतात. म्हणजे एकच नसतं, 10-15 अशा एवढे शिप्स असतात, एवढी जहाज असतात. मग फ्लीट पॉलिसी मध्ये काय केलं जातं की ह्या सगळ्या जहाजांसाठी एकच पॉलिसी काय केली जाते, सेव्हरल शिप बिलॉंगिंग टू वन ओनर आर इन्शुअर्ड अंडर द सेम पॉलिसी. म्हणजे सेव्हरल म्हणजे बऱ्याचशा शिप एकाच पॉलिसीच्या अंडर काय केल्या जातात, कव्हर केल्या जातात. In block policy, cargo owner is protected from the damage or loss of the cargo in all modes of transport through which his or her cargo is carried. म्हणजे काय की ब्लॉक पॉलिसी मध्ये काय की कार्गो ओनर म्हणजे जो मटेरियल किंवा जे गुड्स आणि मटेरियल किंवा सब्जेक्ट मॅटर जो असतो जहाजावर त्याला कार्गो असं म्हणतात. म्हणजे जे काही गुड्स असतं, गुड्स माल म्हणतात, तो गुड्स असतो, जो माल असतो एक्सपोर्ट इम्पोर्ट साठी वापरला जाणारा किंवा ने आण करायला, तो कार्गो जहाजावर असतो, तो कार्गो. कार्गो ओनरला काय मिळतं, या पॉलिसीच्या अंडर प्रोटेक्शन मिळतं अगेन्स्ट द डॅमेज अँड लॉस ऑफ द कार्गो इन ऑल मोड्स ऑफ ट्रान्सपोर्ट. ऑल मोड्स ऑफ ट्रान्सपोर्ट, लक्षात घ्या, इथे फरक लक्षात घ्या. ऑल मोड्स ऑफ ट्रान्सपोर्ट through which his or her cargo is carried. That is covering all risks of rail, road and sea transport. म्हणजे त्याचा कार्गोला हे प्रोटेक्शन दिलं जातं. म्हणजे कार्गो अगदी जहाजावरूनच जो वॉयस साठी निघतो तेवढ्यासाठी नाही, तर इवन रेल, रोडवे, सी ट्रान्सपोर्ट ह्या सर्वांच्या थ्रू ट्रान्सपोर्टेशन होताना ह्या ब्लॉक पॉलिसीच्या अंडर काय मिळतं, मालाला किंवा त्या कार्गोला काय करतं, प्रोटेक्शन मिळतं. दॅट इज अ ब्लॉक पॉलिसी. हे झाले आपले टाइप्स ऑफ मरीन इन्शुरन्स पॉलिसी. नेक्स्ट, फायर इन्शुरन्स. मीनिंग, fire insurance is the form of general insurance which give protection against risk or loss due to fire. म्हणजे आग लागल्यामुळे जे काही रिस्क किंवा लॉस होतो त्याच्या अगेन्स्ट प्रोटेक्शन फायर इन्शुरन्स मधून आपल्याला मिळतं. इट इज अ कॉन्ट्रॅक्ट ऑफ इंडेमनिटी. इन फायर इन्शुरन्स क्लेम मस्ट सॅटिस्फाय टू कंडिशन. म्हणजे फायर इन्शुरन्सचा क्लेम सेटल करण्यासाठी, सॅटिस्फाय करण्यासाठी 2 कंडिशन फुलफिल झाल्या पाहिजेत. फर्स्ट, देअर मस्ट बी लॉस ड्यू टू ऍक्च्युअल फायर. ऍक्च्युअली आग लागून नुकसान झालेलं असलं तर. द फायर शुड बी ऍक्सिडेंटल. फायर कोणी लावलेली नसावी, म्हणजे आग कोणी मुद्दामून लावलेली नसावी, ती अचानक उद्भवलेली असेल तरच इन्शुरन्सचा क्लेम सेटल होतो. द लॉस ड्यू टू लाइटनिंग and explosion is also covered by fire insurance. लाइटिंग म्हणजे वीज पडणे, पावसाळ्यात विजा पडतात ना,
त्याच्यामुळे म्हणा किंवा एक्सप्लोजन झालं, स्फोट झाला, याच्यामुळे जर का आग लागली तरी सुद्धा ते फायर इन्शुरन्स मध्ये कव्हर केलं जातं. म्हणजे फायर इन्शुरन्स हे कशाच्या अगेन्स्ट कव्हर देत आपल्याला, तर आग लागून जे काही नुकसान होतं त्या नुकसानीची भरपाई कोण देतं, फायर इन्शुरन्स देतं. आता आपण बघूया नेक्स्ट टाइप्स ऑफ फायर इन्शुरन्स पॉलिसीज. फर्स्ट, व्हॅल्यूड पॉलिसी. अंडर दिस पॉलिसी द व्हॅल्यू डिटरमाइंड ॲट द टाइम ऑफ इश्यू ऑफ पॉलिसी. ही पॉलिसी ज्या वेळेला घेतली जाते त्याच वेळेला व्हॅल्यू काय केली जाते, डिटरमाइन केली जाते, ठरवली जाते की ज्या गुड्सचा किंवा ज्या वस्तूचा, ज्या प्रॉपर्टीचा इन्शुरन्स काढला जातोय त्याची व्हॅल्यू किती आहे ही अगोदरच ठरवली जाते. द कॉम्पेन्सेशन विल बी पेड इक्वल टू द व्हॅल्यू ऑफ गुड्स डिसाइडेड ॲट द टाइम ऑफ इश्यू ऑफ पॉलिसी. कॉम्पेन्सेशन तेवढंच पे केलं जातं जेवढं त्या प्रॉपर्टीची किंवा गुड्सची व्हॅल्यू पॉलिसी इश्यू करण्याच्या वेळेला ठरवली असेल तेवढंच. व्हॅल्यूड पॉलिसी इज टेकन फॉर दोज गुड्स हुज व्हॅल्यू बिकम डिफिकल्ट टू कॅल्क्युलेट इन केस ऑफ लॉस बाय फायर. ही मुख्यत्वे कशासाठी घेतली जाते, तर अशा गुड्ससाठी घेतली जाते ज्या गुड्सची व्हॅल्यू ही डिफिकल्ट असते कॅल्क्युलेट करायला. जर का त्यांना आग लागली तर त्याच्या आग लागल्यानंतर जळलेल्या अवस्थेत त्यांची व्हॅल्यू करणं हे खूप डिफिकल्ट जातं. अशा प्रकारच्या वस्तूंसाठी ही पॉलिसी घेतली जाते. फॉर एक्झाम्पल, पॉलिसी कॅन बी टेकन फॉर आर्ट वर्क, ज्वेलरी, पेंटिंग एक्सेट्रा. म्हणजे कसं असतं, ज्वेलरी किंवा पेंटिंग किंवा आर्ट वर्क ह्या ज्या काही वस्तू आहेत ह्या एकदा जळाल्या की त्याची व्हॅल्यू किती होती हे समजणार का, नाही समजून येणार. म्हणून अशा प्रकारच्या वस्तूंची व्हॅल्यू अगोदरच ठरवली जाते आणि मग त्याच्यानंतर त्या वस्तू जर का आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या किंवा त्यांना आग लागली आणि त्या डिस्ट्रॉय झाल्या तर मग त्याची जी ठरवलेली व्हॅल्यू आहे पॉलिसी घेताना तेवढी व्हॅल्यू इन्शुरन्स कंपनी कॉम्पेन्सेशन म्हणून पे करते. दॅट इज व्हॅल्यूड पॉलिसी. नेक्स्ट, एव्हरेज पॉलिसी. It is a policy which contains an average clause. If the subject matter is not insured as per the exact market value or it is undervalued, then the insurer is liable to pay that percentage of loss for which it is insured. म्हणजे हा कसा आहे हा क्लॉज, तर बघा ही पॉलिसी काय करते, इट इज अ पॉलिसी म्हणजे ह्या ठिकाणी जो इन्शुरन्स घेणारा आहे तो काय करतो, मार्केटमध्ये जी व्हॅल्यू आहे त्याच्या प्रॉपर्टीची किंवा सब्जेक्ट मॅटरची तेवढ्या पूर्ण व्हॅल्यू एवढी पॉलिसी घेतली जात नाही, तर काही त्याच्यापेक्षा कमी व्हॅल्यू दाखवली जाते. त्यामुळे इन्शुरर सुद्धा मग लायबल त्याच पेमेंटसाठी होतो जेवढ्या पर्सेंटेज मध्ये त्याने अंडर व्हॅल्यू केलेली आहे. असं का करतात, तर कधी कधी काय असतं की प्रीमियम वाचवायचा म्हणून काय केलं जातं, अशा पद्धतीचे हे प्रकार केले जातात. खरं म्हणजे ते चुकीचं आहे. ऍव्हरेज पॉलिसी मध्ये काय केलं जातं, आता खाली एक्झाम्पल आहे बघा. फॉर एक्झाम्पल, इफ पॉलिसी इज टेकन फॉर ₹1 lakh अगेन्स्ट द मार्केट व्हॅल्यू ऑफ ₹2 lakh, म्हणजे ऍक्च्युली एखाद्याकडे जे गुड्स आहे ते कितीचं आहे, 2 लाखाचं आहे किंवा प्रॉपर्टी त्याची 2 लाखाची आहे, परंतु त्याने पॉलिसी घेताना किती रुपयाची पॉलिसी घेतली, फक्त 1 लाखाची. म्हणजे किती तिथे दिलंय बघा, 50% ऍक्च्युअल व्हॅल्यू ऑफ 50% ऑफ ऍक्च्युअल व्हॅल्यू दॅट इज 2 lakh इंटू 50% किती आले, 1 lakh. म्हणजे 2 लाखाच्या अर्धे 50% किती, 1 लाख. म्हणजे त्याने किती डिक्लेअर केले की त्याची प्रॉपर्टी किती, 1 लाखाची. म्हणजे 1 लाख एवढीच काय केली, व्हॅल्यू मेन्शन केलेली आहे. आता त्याने हे काय केलं, अंडर व्हॅल्यू केली आणि पॉलिसी घेतली. पण इन केस सपोज अँड लॉस इनकर्ड ड्यू टू द फायर इज ₹50,000, परंतु त्याला लॉस किती झाला, 50,000चा. देन इन्शुरन्स कंपनी विल पे ₹25,000 ओनली. इन्शुरन्स कंपनी मात्र किती देणार, फक्त 25,000. इन्शुरन्स कंपनी देताना सुद्धा काय बोलणार,
की जसं तुम्ही 50%च काय केलं, प्रॉपर्टी व्हॅल्यू इन्शुअर्ड केली, तसंच आम्ही कॉम्पेन्सेशन देताना सुद्धा कसं करणार, ऍक्च्युअल लॉसच्या 50% म्हणजे बघा ते लॉसचं कॉम्पेन्सेशन देताना सुद्धा किती दिलं बघा, 50,000च्या 50% ऑफ ऍक्च्युअल लॉस दॅट इज 50,000 इंटू 50% दॅट इज 25,000. म्हणजे इन्शुरन्स घेताना जेवढ्या पर्सेंटचा इन्शुरन्स कमी घेणार, जेवढ्या पर्सेंटने इन्शुरन्स कमी घेणार तेवढ्याच पर्सेंटने लॉस सुद्धा भरपाई इन्शुरन्स कंपनी लॉसच्या कॉम्पेन्सेशन देते वेळेला करणार. होप सो समजलं असेल. पण पुन्हा एकदा बघा की इट इज अ पॉलिसी which contains an average clause if the subject matter is not insured as per the exact market value, it is undervalued or it is undervalued, then insurer is liable to pay that percentage of loss for which it is insured. म्हणजे ही पॉलिसी घेताना मुळात सब्जेक्ट मॅटर पूर्ण व्हॅल्यू एवढा इन्शुअर्ड केला जात नाही, तर तो काय केला जातो, अंडर व्हॅल्यू केला जातो. आणि त्याच्यामुळे मग इन्शुरर, जी इन्शुरन्स कंपनी आहे ती सुद्धा लायबल कशाला ठरते, टू पे दॅट पर्सेंटेज ऑफ लॉस फॉर विच इट इज इन्शुअर्ड. म्हणजे तेवढ्याच पर्सेंटेज ऑफ लॉस ती इन्शुरन्स कंपनी काय करते, भरून देते. आपल्या एक्झाम्पल मध्ये बघा की 2 लाखाची प्रॉपर्टी 1 लाखामध्ये 1 लाखाची प्रॉपर्टी म्हणून इन्शुअर केली गेली. म्हणजे प्रॉपर्टीच्या 50% काय केलं गेलं, इन्शुरन्स घेतला गेला. मग आता इन्शुरन्स कंपनी सुद्धा कॉम्पेन्सेशन देताना सुद्धा काय करणार, लॉस झाल्याच्या 50%च काय करणार, कॉम्पेन्सेशन देणार. ही झाली ऍव्हरेज पॉलिसी. याच्या मागचा उद्देश काय असतो की लोकांनी कमी म्हणजे आपली व्हॅल्यू जी आहे प्रॉपर्टीची ती कमी म्हणजे अंडर एस्टिमेट करून इन्शुरन्स प्रीमियम भरू नये, हा त्याचा मागचा काय उद्देश असतो या ऍव्हरेज पॉलिसीच्या या क्लॉज मागे. ठीक आहे, हे झालं ऍव्हरेज पॉलिसी. Next, specific policy. This type of policy goods, in this type of policy, goods or subject matter is insured for specific risk or period only. Compensation is paid equal to loss or amount of policy whichever is less. म्हणजे एका स्पेसिफिक गुड्स किंवा स्पेसिफिक सब्जेक्ट मॅटरचा इन्शुरन्स घेतला जातो फॉर स्पेसिफिक रिस्क, विशिष्ट रिस्क आणि विशिष्ट कालावधीसाठी ही पॉलिसी घेतली जाते. आणि कॉम्पेन्सेशन कसं पेड केलं जातं, इक्वल टू लॉस और अमाउंट ऑफ पॉलिसी, याच्यामध्ये जे कमी असेल ते पे केलं जातं. एक्झाम्पल बघा, फॉर एक्झाम्पल ए प्रॉपर्टी व्हॅल्यू ऑफ ₹1 lakh इज इन्शुर्ड. एक प्रॉपर्टी 1 लाखाची होती जी इन्शुर्ड केली गेली फॉर 60,000 अँड लॉस ड्यू टू फायर इज 30,000. देन इन्शुरन्स कंपनी विल पे ₹30,000 ऍज अ कॉम्पेन्सेशन. म्हणजे काय की प्रॉपर्टीची व्हॅल्यू भले 1 लाख आहे पण इन्शुरन्स कितीचा घेतला, त्यामध्ये फक्त 60,000चा इन्शुरन्स घेऊन ठेवलेला आहे. मग आता लॉस झाला तर लॉस काय करणार, किती लॉस भरून देणार, 30,000चा, कारण ऍक्च्युअल लॉस किती झालाय, 30,000. मग 60,000ची पॉलिसी असली तरी सुद्धा ऍक्च्युअल लॉस कसा आहे, पॉलिसी अमाऊंट पेक्षा कमी आहे, 30,000 आहे. मग इन्शुरन्स कंपनी पे किती करणार, इन्शुरन्स कंपनी विल पे ₹30,000 ऍज अ कॉम्पेन्सेशन. ही झाली स्पेसिफिक पॉलिसी. म्हणजे इन्शुरन्स कंपनी कॉम्पेन्सेशन देताना सुद्धा जी ऍक्च्युअल लॉस आहे किंवा जी पॉलिसीची अमाऊंट आहे त्याच्यामधली जी लेस अमाऊंट आहे ती काय करणार, पे करणार. नेक्स्ट, फ्लोटिंग पॉलिसी. दिस पॉलिसी कव्हर डिफरंट टाइप ऑफ गुड्स लाइंग ऍट डिफरंट प्लेसेस इन सिंगल पॉलिसी. म्हणजे ही पॉलिसी काय करते की एखाद्या एक्सपोर्टर इम्पोर्टर किंवा वेअरहाऊस म्हणजे जो मोठा प्रोड्युसर आहे, ट्रेडर आहे, होलसेलर आहे, त्यांचे बरेचसे गोडाऊन्स असतात, वेगवेगळ्या ठिकाणी मटेरियल पडलेलं असतं. तर ह्या सगळ्या ठिकाणचं जे मटेरियल आहे ते मटेरियल काय केलं जातं, एकाच सिंगल पॉलिसीच्या अंडर कव्हर केलं जातं. ओनली सिंगल प्रीमियम हॅज टू बी पेड. एकच सिंगल प्रीमियम काय केला जातो, पेड केला जातो. This type of policy is very useful for wholesaler or trader or exporter, importer whose goods lie in warehouses at a different places. ही पॉलिसी कोणाला युजफुल आहे, होलसेलर, ट्रेडर, एक्सपोर्टर, इम्पोर्टर
ज्यांचे गुड्स कुठे लाय केलेले असतात, कुठे पडलेले असतात, बहुतांश वेगवेगळ्या ठिकाणच्या वेअर हाऊसेस म्हणजे गोडाऊन्स मध्ये काय असतात, डिफरंट डिफरंट प्लेसेसला असतात. मग प्रत्येकाची वेगवेगळी पॉलिसी घेणं शक्य नसतं किंवा मॅनेज करणं खूप डिफिकल्ट आहे, प्रीमियम सुद्धा जास्त लागणार. मग त्यांच्यासाठी ही पॉलिसी फ्लोटिंग पॉलिसी घेतली जाते. मग ह्या फ्लोटिंग पॉलिसीच्या अंडर सर्व ठिकाणचा मिळूनच एकच पॉलिसी आणि सिंगल प्रीमियम काय केला जातो, पे केला जातो. दॅट इज अ फ्लोटिंग पॉलिसी. नेक्स्ट, एक्सेस पॉलिसी. वेन व्हॅल्यू ऑफ गुड्स ऑर स्टॉक फ्लक्च्युएट्स म्हणजे सतत बदल होत असतो, फ्लक्च्युएट म्हणजे सतत बदल होणे. then excess policy may be taken by insured apart from normal policy. म्हणजे केव्हा स्टॉक कमी होणं किंवा कमी जास्त केव्हा जास्त होणं असं सतत होत असतं, त्यावेळेला ह्या अशा प्रकारची एक्सेस पॉलिसी घेतली जाते. म्हणजे नॉर्मल पॉलिसी असतेच, परंतु त्याच्या जोडीला एक एक्सेस पॉलिसी घेतली जाते. द इन्शुअर्ड विल टेक टू पॉलिसी म्हणजे या केसमध्ये काय करावं लागतं, दोन पॉलिसीज घ्याव्या लागतात. वन पॉलिसी फॉर द अमाऊंट बिलो विच व्हॅल्यू ऑफ स्टॉक डज नॉट फॉल. म्हणजे एक रेंज असते की या अमाऊंटच्या खाली कधी स्टॉक खाली येत नाही, आणि एक रेंज असते की जास्तीत जास्त स्टॉक कुठपर्यंत वाढू शकतो. असं जे असतं त्यावेळेला या दोन प्रकारच्या पॉलिसी काय केल्या जातात, घेतल्या जातात. वन पॉलिसी फॉर द अमाऊंट बिलो विच व्हॅल्यू ऑफ स्टॉक डज नॉट फॉल, आणि दुसरी पॉलिसी कशासाठी, अनदर पॉलिसी टू कव्हर एक्सेस व्हॅल्यू बाय विच प्राइस ऑफ गुड्स फ्लक्च्युएट. म्हणजे अशा अमाऊंटची पॉलिसी घेतली जाते त्या ज्या अमाऊंटने काय केले जाते, व्हॅल्यू काय होते, फ्लक्च्युएट होते. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल बघा, मग समजून येईल तुम्हाला. इफ व्हॅल्यू ऑफ स्टॉक रेंजेस बिटवीन 1 लाख टू 1,30,000, म्हणजे स्टॉकची व्हॅल्यू काय आहे, 1 लाख टू 1,30,000, देन वन पॉलिसी इज टेकन फॉर 1 लाख. ही नॉर्मल पॉलिसी घेतली जाईल. म्हणजे कारण 1 लाखापेक्षा खाली मटेरियल केव्हाच येत नाही, परंतु ते वाढलं तर कुठपर्यंत, कितीपर्यंत वाढतं, 1,30,000पर्यंत, 1,30,000 पर्यंत मटेरियल वाढतं, हे तुम्हाला माहित आहे. मग तुम्ही काय केलं की एक पॉलिसी कितीची घेतली, नॉर्मल 1 लाखची, म्हणजे ज्याच्या खाली ही म्हणजे एवढं मिनिमम मटेरियल तेवढं असतं गोडाऊन मध्ये. अँड अनदर पॉलिसी फॉर एक्सेस अमाऊंट ऑफ रुपीज 30,000, आणि मग जास्तीत जास्त अमाऊंट किती पर्यंतचं मटेरियल वाढतं, तर 30,000 पर्यंत मटेरियल वाढतं. म्हणजे रेंज काय मटेरियल वाढण्याची, मिनिमम 1 लाख टू मॅक्झिमम 1,30,000. मग ह्याच्यासाठी दोन पॉलिसी घेतल्या जातात. एक नॉर्मल पॉलिसी मिनिमम अमाऊंट म्हणजे 1 लाख साठी घेतली जाईल, म्हणजे 1 लाखच्या खाली केव्हाच मटेरियल काय नाही, खाली राहत नाही, त्याच्यामुळे 1 लाखची पॉलिसी घेतली की ती कव्हर होणार. परंतु ज्या वेळेला 1 लाख पेक्षा जास्त वाढतं, 1,05,000, 1,10,000, 1,20,000, आणि ते वाढून मॅक्झिमम किती पर्यंत जातं तुम्हाला माहित आहे, 30,000. म्हणजे 1,30,000चं मटेरियल केव्हा केव्हा असू शकतं. मग मॅक्झिमम व्हॅल्यू कुठपर्यंत पोहोचू शकते, तेवढ्याची एक्सेस पॉलिसी घ्यायची. तसंच इथे काय केलं, मॅक्झिमम व्हॅल्यू तुम्हाला माहित आहे कितीपर्यंत पोहोचू शकते, 1,30,000 पर्यंत. मग वरच्या 1 लाखाच्या वरची जी 30,000 ची एक्सेस अमाऊंट आहे, ती 30,000च्या एक्सेस अमाऊंट साठी काय घेतली जाईल, पॉलिसी घेतली जाईल. हे अशा प्रकारची पॉलिसी घेणं आहे, याला म्हणतात एक्सेस पॉलिसी. नेक्स्ट, reinstatement policy. This is a type of policy where the insurer undertake to replace the property or goods lost by fire. ही थोडी वेगळी पॉलिसी आहे. या ठिकाणी कॉम्पेन्सेशन पैशाच्या स्वरूपात दिलं जात नाही. तर काय, वेअर इन्शुरर अंडरटेक टू रिप्लेस द प्रॉपर्टी ऑर गुड्स लॉस्ट बाय फायर. जेवढी प्रॉपर्टी किंवा गुड्स जे लॉस्ट झालं फायरने, तेवढं रिप्लेस करून दिलं जातं. In this policy, instead of paying compensation for the property lost by fire, the property is replaced. म्हणजे काय, ती प्रॉपर्टी जी लॉस झाली फायरने, ती प्रॉपर्टी रिप्लेस करून दिली जाते. पैसे म्हणजे कॉम्पेन्सेशन हे पे केलं जातं. इन्स्टेड ऑफ पेइंग कॉम्पेन्सेशन पे करण्याच्या ऐवजी ती प्रॉपर्टी रिप्लेस करून दिली जाते. द रेट ऑफ प्रीमियम इज हायर इन रिइन्स्टेटमेंट पॉलिसी. या रिइन्स्टेटमेंट पॉलिसी मध्ये रेट ऑफ प्रीमियम थोडा कसा असतो, हायर असतो.
कारण तुम्हाला सरळ सरळ ती वस्तू किंवा जी प्रॉपर्टी ती काय केली जाते, रिप्लेस करून दिली जात आहे. नेक्स्ट, कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी. दिस टाइप ऑफ पॉलिसी कव्हर various type of risk such as fire, theft, strike. राइट्स म्हणजे दंगल, वॉर म्हणजे युद्ध, स्ट्राईक म्हणजे संप, थेफ्ट म्हणजे चोरी, फायर आग, या सर्वांच्या अगेन्स्ट काय केलं जातं, प्रोटेक्शन दिलं जातं. अँड कंपनी गिव्ह कॉम्पेन्सेशन, and company gives compensation. This policy is also called as all in one policy. कारण सर्व प्रकारच्या रिस्क याच्यामध्ये काय केल्या जातात, इन्क्लूड केल्या जातात. कॉम्प्रिहेन्सिव्ह म्हणजे सर्व सर्व गोष्टींचा त्याच्यात काय केला जातो, समावेश केला जातो. कुठल्या कुठल्या रिस्कचा समावेश केला जातो बघा. दिस टाइप ऑफ पॉलिसी कव्हर व्हेरियस टाइप ऑफ रिस्क सच एज फायर, थेफ्ट, स्ट्राइक, राइट, वॉर एक्सेट्रा, अँड कंपनी गिव्स द कॉम्पेन्सेशन इन केस ऑफ लॉस. इन केस ऑफ लॉस, जर का काही लॉस झाला तर कंपनी काय करते, कॉम्पेन्सेशन देते. दिस पॉलिसी इज ऑल्सो कॉल्ड एज अ ऑल इन वन पॉलिसी. या पॉलिसीला काय म्हणतात, ऑल इन वन पॉलिसी, कारण सर्व प्रकारच्या रिस्क यामध्ये काय होतात, कव्हर होतात. नेक्स्ट, स्प्रिंकलर लिकेज पॉलिसी. स्प्रिंकलर लिकेज policy cover damage to property caused by automatic sprinkler system that has leak or discharge water accidentally rather than in response to fire and smoke. Actually बिल्डिंग मध्ये वगैरे तुम्ही बघत असाल किंवा तुमच्या कॉलेजेस किंवा मोठ्या मोठ्या प्रिमायसेस मध्ये असतं, स्प्रिंकलर लावलेले असतात, वॉटर स्प्रिंकलर. काय करतात ते की एखाद्या वेळेला आग वगैरे लागली किंवा स्मोक झाला तर ऑटोमॅटिकली काय होते, ती सिस्टम काय होते, ऑपरेट होते आणि पाण्याचे फवारे उडतात. जर का आग लागत असेल किंवा स्मोक डिटेक्ट झाला तर स्मोक डिटेक्टर मशीन सुद्धा असते आणि ऑटोमॅटिकली काय असं आग लागली तर सर्व ठिकाणी ते वॉटर स्प्रिंकल होतं, म्हणजे काय की फवारा उडतो त्या पाण्याचा. तर अशा मशीन्स लावलेल्या असतात छताला किंवा या बाजूला भिंतींना वगैरे, किंवा छताला मोस्टली स्लॅबला लावलेले असतात. तर ही जी सिस्टम आहे, अशा सिस्टममुळे केव्हा केव्हा काय होतं की ऑटोमॅटिक म्हणजे जी सिस्टम आहे ती लीक होते आणि डिस्चार्ज वॉटर ऍक्सिडेंटली, आणि ऍक्सिडेंटली काय होतं, वॉटर डिस्चार्ज होतो, वॉटर काय होतो, डिस्चार्ज होतो आणि त्याच्यामुळे काय लॉस होतो. तर अशा प्रकारच्या लॉस साठी ही पॉलिसी घेतली जाते. However, the discharge or leakage of water due to the heat caused by fire, repair or alteration of building, earthquake, war or explosion are not covered by this policy. मात्र डिस्चार्ज और लिकेज ऑफ वॉटर कशामुळे झालं, या स्प्रिंकलर मशीन मधून, सॉरी या मशीन मधून जर का तुम्हाला जो काही वॉटर लिकेज झाला, डिस्चार्ज ऑफ वॉटर झालं, हे कशामुळे झालं, ड्यू टू हीट बाय फायर, रिपेअर और अल्टरेशन ऑफ द बिल्डिंग. बिल्डिंग मध्ये काय रिपेअरिंग चाललेलं आहे त्याच्यामुळे इन केस झालं, काही धक्का लागून, भूकंप झाला, युद्ध सिच्युएशन मुळे झालं, एक्सप्लोजन झालं काही, अशामुळे जर का काही हे स्प्रिंकलर सिस्टम डॅमेज झाली आणि वॉटर हे म्हणजे वॉटर लिकेज झालं तर मात्र इन्शुरन्स कंपनी ते भरपाई देत नाही, ते कव्हर नसतं. ऑटोमॅटिकली काही कारण नसताना जर का ऑटोमॅटिकली बिघडली मशीन आणि वॉटर डिस्चार्ज करते आणि त्याच्यामुळे जर का काही नुकसान होत असेल तर मात्र इन्शुरन्स कंपनी भरपाई देऊ शकते. या ठिकाणी आपण टाइप्स ऑफ फायर इन्शुरन्स कंप्लीट केलेला आहे. आता आपल्याला ह्या ठिकाणी इन्शुरन्स पार्ट हा काय झालाय, कंप्लीट झालाय. इन्शुरन्स पार्ट मध्ये आपण काय बघितलं, मेनली की इन्शुरन्सची मिनिंग, इंट्रोडक्शन, मिनिंग, प्रिन्सिपल्स ऑफ इन्शुरन्स आणि त्यांचे टाइप्स. टाइप्स मध्ये 3 प्रकारचे टाइप्स पाहिले आपण. एक पहिला लाईफ इन्शुरन्स, सेकंड मरीन इन्शुरन्स अँड थर्ड वन आता जो पाहिला तो फायर इन्शुरन्स. या ठिकाणी आपला बिझनेस सर्व्हिसेस मधलं बँकिंग आणि इन्शुरन्स हे 2 पार्ट काय झालेले आहेत, टॉपिक कव्हर झालेले आहेत. आता या ठिकाणी आपण लेक्चर स्टॉप करत आहोत. इन केस ऑफ एनी डाऊट प्लीज तुम्ही मला विचारू शकता. थँक्यू. हॅव अ नाईस डे.